नमस्कार. नेहमी वेगळ्या वेगळ्या विषयावर आपणासोबत भेटत असतो. आज एक वास्तव जी समस्या आहे, एक ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत आणि आणि विशेषतः त्या महिला आहेत. त्यांचं वय 74 वर्ष आहे आणि त्यांना पाहणारं कोणी नाही. तर आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय विषय, काय नेमकं त्यांना काही समस्या आहे, प्रॉब्लेम. तर आपलं नाव? छाया राजाराम पवार, आपण सध्या कुठं राहता आता? मोशी इंद्रायणी पार्क. जरा आपली पार्श्वभूमी सांगता का, म्हणजे नाही का, इकडे बघा. मला एकच मुलगा होता. तो 18 वर्षापूर्वी एक्सपायर्ड झाला. माझे मिस्टर 3 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. ते हायकोर्ट आणि पुणे सत्र न्यायालय येथे वकिली करत होते. पोरगा काय करत होतं नेमकं तुमचं? पोरगा मर्सिडीज बेंजला सर्व्हिसला होता. काय वय होतं त्याचं ज्यावेळेस? 35. आणि एकच मुलगा का? एकच मुलगा होता. मुलगी वगैरे कोणी नाही? नाही. मग आत्ता सध्या नेमकं, आता आपण 2026ला आहोत. आज 25 तारीख आहे, 25 मार्च आहे. आजची काय परिस्थिती तुमची? आजची परिस्थिती माझी अशी आहे, माझे परिचित आहे नयना प्रदीप टांग म्हणून. ती आणि तिचे आप्तस्वकीय आणि तिचं परिवार यांचे ते आहे ख्रिश्चन धर्माचे. तर त्यांची अपेक्षा अशी होती की मी आता एकटी पडलेली, ऑलरेडी माझे मिस्टर हयात असल्यापासून त्यांची अपेक्षा होती की मी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा. काय आणि तिने ते म्हणजे मला कळत असूनही मी असं दाखवलं की बाबा जाऊ दे, आता ही अज्ञान आहे आणि हिच्या नादाला लागून आपलं काही वेळ घालवायचा नाही. कारण मी माझ्या मुलाच्या आणि जागेच्या मॅटरमध्ये खूप व्यस्त होते आणि त्यातल्या त्यात मला बीपीचा त्रास असल्यामुळे मी जास्त मनावर घेत नव्हते. ख्रिश्चन धर्माकडं म्हणजे नेमकं तुम्ही कुठल्या धर्मातले आहात? मी मराठा आहे सर. हिंदू मराठा आहात? हिंदू मराठा. तुमचं माहेरचं काय नाव आहे? छाया नथू चव्हाण. आणि सासरचं छाया राजाराम पवार. कुठं होतं तुमचं? जळगाव खानदेश. आणि तुमचे मिस्टर इथलेच? नाही, मिस्टर पण जळगावच्या जवळ नगर देवळं म्हणून आहे, चाळीसगाव तालुक्यात, तिथले. आम्ही दोघं खानदेशचे आहोत. नाही, पण तुम्ही आता ख्रिश्चन धर्माकडे आपण वळाला सर. पण नेमकं काय, म्हणजे आता ते तुम्हाला? नाही, मग आमच्या काही मने देणे नव्हतं. त्यांची अपेक्षा होती आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारावा. तुमची काय अपेक्षा होती? नाही, आमची काय अपेक्षा असणार. मी तिला सांगितलं की आपल्या त्यांना ओळखता तुम्ही? 15 वर्ष झाले सर. म्हणजे त्या लोकांनी सर. आणि त्यांनी तुम्हाला धर्मांतर करायचं किती वर्षापासून मागं? ते तेव्हापासून, म्हणजे आता डॉगी जरी आजारी पडला तरी त्यांची अपेक्षा काय, तुम्ही डॉक्टर बोलवू नका, दवाखान्यात जाऊ नका, आपण त्याला आहे ना प्रार्थना करू, आम्ही येतो सगळे प्रार्थना करायला. असं प्रार्थना वगैरे तुमच्या घरी चालू केलते का त्यांनी? 2दा-3दा केल्या, जास्त नाही. एवढ्या 15 वर्षाच्या काळात 2दा-3दा. ते रुपीनगरमध्ये होते तेव्हा. रुपीनगरमध्ये होते जेव्हा परिचय झाला, तेव्हा रुपीनगरमध्ये होते. आणि आता ते निगडी तळवडे रोडवर पार्थ अपार्टमेंटमध्ये राहिला आहेत. बरं, आता एवढं 2-3 महिन्यात भेटले का तुम्हाला? आत्ता 6 मार्चपासूनच हा मॅटर उभा राहिला. 6 मार्चला तिचे मिस्टर आता काहीतरी असे आजारी आहेत काय, आणि थोडं गंभीर आजार आहे त्यांना. गंभीर म्हणजे असं हे नाही आहे की जेणेकरून त्यांना फक्त चालता फिरता येत नाही, मणक्याचा आजार आहे काय. तर त्याच्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. ऑलरेडी मी दिले तिला 5-25 हजार रुपये. नाही असं काही नाही. तिच्या मिस्टरांचं MRI करायचं होतं सर. औषधोपचारासाठी दिले. पण आता त्यांना अंधेरीला जायला जवळजवळ 1 लाख रुपये खर्च आहे. तर तिचं काय म्हणणं आहे की तू मला असं म्हणत नाही आहे की 1 लाख मला खर्च आहे ना, तर हे 2 लाख घे, पण नवऱ्याला बरं कर. तर 1-1.5 वर्षापूर्वी ती आपल्या घरी राहिलं होती इथे वास्तव्याला, इथंच. तर मग तिने अचानक तो प्रॉब्लेम क्रिएट केला की मी तुझ्या घरी राहायला आले तेव्हा आहे ना, तुला मी 14,000 रुपये किराणा भरला होता. तिथं ते कुत्रा आहे, काय नेमकं त्याला हार घातला आणि काय नेमकं? सर, मी डॉगिनला आहे ना मुलासारखं सांभाळते, मुलांसारखं सांभाळते त्यांना मी काय. आणि मला हे मला जात नाही सांगता येणार सर. हां,
त्यांना कनूर कनूर म्हणतात सॉरी ऐन वेळेस नाही आठवत. लव्ह बर्ड्स टाईप आहे का ते? नाही सर, लव बर्ड खूप छोटे असतात. बरं. आता तिथे विविध फोटो आहेत, त्यांचेच आहेत का ते कुठले? सगळं माझ्या घरच्या नाही, डॉगचे पण आहेत. वेगळे वेगळे डॉग आहेत का? हो हो, म्हणजे त्यांचं ब्रीड वेगळं वेगळं आहे. आता हा पग आहे, तो लॅब्राडॉर आहे, हे पण पग आहेत, वरचे लॅब्राडॉर आहेत. काय ही खाली चॉकलेटी रंगाची आहे ती पण आहे ना, हां, हे आहे लॅब्राडॉर आहे. ओके. काय ते मिक्स ब्रीड आहे, पांढरं जे आहे ना ते ओके. मिक्स ब्रीड आहे. आणि तो पाळणं मुलगा कशासाठी? पाळणं आमच्या कबीरसाठी आहे. हां, बरं. थोडंसं आपण वेगळ्या विषयाकडे गेलो, पुन्हा एकदा आपण येऊया. आता तुम्हाला त्यांनी ते धर्मांतर करायला लावलं, तुमची काय इच्छा आहे? नाही सर, धर्मांतर करून मी तिला बऱ्याच वेळा म्हटलं की इन केस मी धर्मांतर केलं, माझ्यामध्ये फरक काय पडणार आहे, माझ्या नेचरमध्ये फरक पडणार नाही, माझ्या वागण्या सदर प्रकरणी मी पोलिसांना कल्पना दिली असता त्यांनी दुर्लक्ष करून फक्त चॅप्टर केस केली तिच्यावर. पोलिसांना काय माहिती कळवली तुम्ही? सगळे दिले सर, जेवढे माझ्या याच्यात होते ना, 15 वर्षामध्ये जेवढं काही घडलं ना तेवढं सगळ्या घटना सांगितल्या त्यांना. आणि ऑलरेडी तिने मला मेसेजवर आहे ना खूप असं म्हणजे अपमानास्पद मेसेज केलेले आहेत. रेकॉर्डिंग मेसेज असतात ना ते खूप अपमानास्पद केले, ते पण दिलेत पोलिसला मी. अच्छा. मग नेमका तुमचा आक्षेप काय आहे किंवा तक्रार काय तुमची त्यांच्या विरोधात? नाही, तिच्यावर धर्मांतर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ओके. अजून? आणि तिचं काय म्हणणं आहे, सर 15 वर्षाचा काळ कमी आहे का? 15 वर्षापूर्वी म्हणते मला माझ्या मिस्टरांचे एक मित्र होते वॉशिंग्टन म्हणून, त्यांनी सांगितलं होतं ही बाई नालायक आहे. मग तू 15 वर्ष माझ्या घरी येते त्याचं काय? साधा सरळ मी सगळं नाही तुम्हाला मेसेज सेंड करते तिचे, काय ते रेकॉर्डिंग मेसेज जेवढे आहे ना तेवढे सेंड करते. बरं, तुम्ही पोलिसांच्या व्यतिरिक्त हिंदू संस्था आहे किंवा तुम्ही मराठा समाजातले आहात, तुम्ही तुमच्या समाजातील कोणाला काही बोलवलं का या विषयावर किंवा कोणाशी पोलिसांच्या व्यतिरिक्त? हो, 2-3 बजरंग दलाला कळवलं आहे, निर्भय महाराष्ट्र पार्टी त्यांना कळवलं आहे, आणि सिनियर सिटीजन हेल्पलाईन आहे त्यांना कळवलं आहे. आता माझ्यासारखे पत्रकार, मी पण ते मेसेज वाचल्यानंतर मी आलो आहे तुमच्याकडे, असे काही पत्रकार आले का तुमचे? नाही सर, म्हणजे मी पहिला पत्रकार आहे की तो. शुअर आपलं पहिले. आता तुम्हाला तुमचं म्हणजे दैनंदिन कसं चालतं, तुमचं आर्थिक कसं म्हणजे नाही? आर्थिक मिस्टरांनी सगळं सेटल करून ठेवलेलं आहे सर. त्यांची पेन्शन वगैरे आहेत का? नाही, पेन्शन तर नाही, याच्याला आहे ना, याचे लिमिटेड होती तिला पेन्शन वकील वगैरे. पण होते ना? हां ना, तेच ना, याच्याला सर्व्हिसला होते, सिनियर टेक्निशियन म्हणून होते. मग याच्या कंपनी बंद पडल्यावर त्यांनी हायकोर्टला आणि सत्र न्यायालयाला पुण्याच्या वकिली चालू केली होती. मग त्याचं काही त्यांना बेनिफिट नाही? हां, बेनिफिट बऱ्यापैकी होतं. आणि सासू सासऱ्यांचा माझे सासरे पण आहे ना स्टेट गव्हर्नमेंटला सर्व्हिसला होते, त्यांचाही भरपूर पैसा होता घरात. आता तुम्हाला तुमचे नाते म्हणजे सासू सासरे आले, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचे माहेरचे, तुमचे सासरचे नातेवाईक मला भरपूर आहेत सर. ते काय सासरे तुम्हाला आता लक्ष देत नाही का तुमच्याकडे? नाही, सगळे लांब लांब आहे. आणि आज माझंच वय 74 आहे, आता ही 3री पिढी चालू आहे. नाही, पण अशा वयात- जनरेशन गॅप पडतो. पण अशा वयात आहे ना, कोणाची तरी मदत गरजेची असते ना. मदत गरजेचीच मग असते. तुमच्यासोबत कोणीतरी असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, वाटून उपयोग नाही, प्रत्येकाचं पोट प्रत्येकाच्या मागे लागलेलं आहे ना, वाटून काय उपयोग आहे त्यात? नाही, एखाद्याला तुम्ही अडप्ट करणे, दत्तक घेणं, त्यांच्या मार्फत तुमचं संगोपन, तुमच्या मार्फत त्यांचं संगोपन, तशी आजची पिढी राहिलेलीच नाही ना. किंवा नातेवाईकांपैकी कोणी असं असेल, तशी आजची एखादी पिढी विधवा राहिलेलीच नाही. तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी असहाय्य विधवा किंवा तिला मदत नाही अशी कोणी? नयनालाच मी आहे ना, कोण नाही ना? ही नयना टांक जी आहे, हां. हो, हिलाच मी आज 15 वर्ष मुलीपेक्षा जास्त ट्रीट केलेलं आहे. अच्छा, महत्वाचं म्हणजे तुम्ही नावं नाही घेतली ज्या लोकांच्या विरोधात तुमचे, आता तुम्ही नाही ना जे हो, ते, किंवा नेमकं किती जणांविरोधात तुमचा आरोप आहे किंवा नेमकं किती? आता हे तर 4 जण आहे, हे पूर्ण नाव सांगा त्यांची. नयना प्रदीप टांक टांक ते हां. कुठले म्हणजे? गुजरातचे म्हणता येत ते. प्रदीप टांक 15 वर्ष तुम्ही त्यांच्या संगती होता, मग तुम्हाला माहित पाहिजे ना
ते कुठल्या जातीचे आहेत, काय आहे, कुठल्या नाही, राज्यात? मी रुपीनगरला आहे ना सर, एक 5-6 महिनेच होते राहायला नंतर. मग मी इथे आले ना 12 पासून. नाही, पण 15 वर्षाचा तुमचा सहवास आहे ना? म्हणजे गुजरातचे आहेत ना ते. अच्छा. आणि म्हणजे कोण कोण गुजरातचे? ती पूर्ण फॅमिली गुजरातची आहे अच्छा, सर. म्हणजे कोण कोण आहे तुम्हाला, असं तुम्ही कोणाकोणावर आरोप करताय? हे 2 जण कुठले मला काही माहिती नाही, वॉशिंग्टन हां. आणि मृणाल म्हणून एक लेडीज आहे. ती तिचं रिअली पूर्ण नाव काय? मृणाल बोराटे मला वाटतं आणि ते. वॉशिंग्टन वॉशिंग्टनचं नाव मला काही माहिती घेते ते मला माहिती आहे. अमेरिकेतून नाही ना? वॉशिंग्टन नाही म्हणजे? तिचा काही भरोसा नाही आहे. ती व्हाईट हाऊसमधून आलेली आहे. कारण की माझं आता एवढं घर म्हणजे छोटं आहे पण प्रशस्त आहे माझं घर. मी आणि अभिमानाने सांगते. 4 काय नावं झाले तर 5 आणि 6. अ, एक ते नंबर काय? नयना हां. प्रदीप टांक, ओके. प्रदीप टांक, नितेश प्रदीप टांक, मानसी प्रदीप टांक हे कुटुंब झालं. ओके. आणि हे जे 2 आहेत वॉशिंग्टन. वॉशिंग्टन आणि मृणाल हे त्यांचे परिचित आहेत. तर ती काय म्हणते, मृणालने आपल्या जे पुढची जागा आहे ना तिच्यासाठी ती आलेली होती. तर ती म्हणते ती तेव्हा आली तेव्हाच तिने ओळखलं की तुम्ही थर्ड क्लास आहे म्हणून. मग जागा दिली नाही तर मी थर्ड क्लास आणि दिली तर चांगली. हा कुठला त्यांचं लॉजिक आहे? आता ज्येष्ठ नागरिक आहात, सरकारकडं काय अपेक्षा आहे तुमची? सरकार काय अपेक्षा देणार आहे सर? ज्या राज्याचं मी आजच सी-पी साहेबांना एक तक्रार केली, त्यात मी मेन्शन केलेलं आहे की ज्या राज्य संपदा मुंडेच्या मॅटरमध्ये मुख्यमंत्री साहेब म्हणतायत, ज्यांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो त्यांनी तक्रार करू नये, आत्महत्या करावी. मग काय अपेक्षा करणार अशा सरकारकडून? अहो, पोलीस मला म्हटले तुम्ही इथं या आणि तुमचा सगळा राग तिच्यावर काढा. अहो, पण आता माझं वय, तिचं वय, ती 40-45च्या दरम्यान आहे म्हणजे आणि मी पोलीस पण तुम्हाला तिच्यावर राग काढायसाठी मी तक्रार नाही केली सर. तिच्यावर राग काढायसाठी तक्रार केली असती तर ती 6 तारखेला माझ्या घरी येऊन मला नको नको तेवढं बोलून गेलेली आहे. म्हणजे 6 मार्च. हो, 6 मार्चला. तर मी तिला त्याच वेळेला मला काय बोलायचं, करायचं ते मी सगळं करू शकत होते. धर्मांतराचा कायदा व्हावा. मी आत्ता इतकं कायदा नाही, आपलं कायदा नाही. गुन्हा दाखल व्हावा. कारवाई. हां. हां, कारवाई व्हावी. मी आत्ता जस्ट आहे ना मुख्यमंत्री साहेबांनी जे काही डिक्लेअर केलेलं आहे धर्मांतराच्या कायद्याविषयी ते आत्ता सी-पी साहेबांना सेंड केलं आणि तुमचा फोन आला सर मला. तर एकंदरीत आपण बघू शकतो की छायाताईंना या 74 वर्षाच्या आहेत. त्यांना त्यांच्यावर काही काही लोकं ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून त्यांच्यावर जोर नाही, जो नावासही घ्या सर. मग नाही, असं मला नावं लक्षात नाही ना, कारण ते वॉशिंग्टन फक्त लक्षात राहतील. हां, नयना हां, हां. हां. प्रदीप टांक, नितेश टांक आणि मानसी प्रदीप टांक, वॉशिंग्टन आणि मृणाल असं सध्या 6 जण. राहणार कुठं आहे ते? निगडी तळवडे रोड, हं. पार्थ अपार्टमेंट. आपल्या आजीने जी नावं घेतल्यात म्हणजे टांक नाही का, बरोबर ना? ते कुटुंबाने वॉशिंग्टनवरून आलेले. नेमके वॉशिंग्टन कुठं राहतं ते नाही, त्यांना नाही, नाही. हां, हां, कुठं वॉशिंग्टन राहतं माहीत नाही ना. नाही, नाही. मग हां, म्हणजे आजीला काही 2 अशी इसम आहेत की ते कुठं येतात, काय येतात ते माहीत नाही. आणि सध्याची परिस्थिती बघितली की आजीला खरोखर मदतीची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं हां. आणि हां. तिचे नयनाचे मिस्टर बांधकाम मजूर आहेत. तर हे आपल्या घरात हे जे डिझायनर फरशा किंवा ह्या घराचं जे काही मेंटेनन्स आहे ते करायसाठी ते इकडे जास्त आले. त्यामुळे त्यांचं तिथं आपलं ओळख झाली तुमची. नाही, ओळख आमची रुपीनगरमध्ये झाली. पण ह्या कामासाठी ते आपल्याकडे आल्यामुळे आणि ते कुटुंब होतं, सुशिक्षित होतं. मी एकटी लेडीज असल्यामुळे थर्ड पर्सन मी घरात घेऊ शकत नव्हते. म्हणून मी त्यांना हे काम दिलं. त्याच्यामुळे आमचा परिचय म्हणजे जवळ जास्त आलो होतो आम्ही. माझ्या घराचं मेंटेनन्स सगळं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत पाहता पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना बातमी काय असते ते हे उदाहरण आहे. आणि सरकार काय करतंय ते पण हे उदाहरण आहे. नाही, मी हां. आहे ते स्पष्ट. मी सी-पी आणि साहेबांना बोलायला आणि कधी आणि नाही पोलीस केलं. प्रशासन काय करतंय ते पण आजी सांगते आपल्याला की माझ्याजवळ पुरावे आहेत. तर एक ज्येष्ठ आजीची एक ओरड आहे. ओरड म्हणण्यापेक्षा त्यांना खरं मदतीची गरज आहे. त्यांच्यावर जो धर्मांतर करण्याचा जे प्रयत्न करत आहे, तर मुख्यमंत्र्यांनी या आत्ता
चालू विधिमंडळात अधिवेशनात धर्मांतर कायद्याला त्यांनी सहमत केला आहे. सगळ्यात तर महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांच्याकडं माझी मागणी आहे या निमित्त, की पुण्यातली पहिली केस आहे धर्मांतरांची, तर आपण याच्याकडे जातीने लक्ष घालावं आणि येणाऱ्या काळात श्री गर्जन जागृती महासंघ असो आणि विविध हिंदू संघटना आहे यांच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना शब्द देतो की या आजीच्या मागं आम्ही ठामपणे उभा राहणार. या आजीला कमिशनर साहेबांना याची विचारणा झालीच पाहिजे हां की धर्मांतराचा गुन्हा दाखल का नाही केला. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही आजीवर कुठलाही बळजबरीचा किंवा कुठलाही जोर जबरदस्ती करत नाही. तर आजी स्वयंपूर्तीने आली बाहेर, म्हणजे आजीला धर्मांतर करायचं नाही आहे. आजी बरोबर ना? नाही, हां, तुमचा धर्म चांगला आहे आपला, म्हणजे मराठा धर्म हा. मी हे बघा सर 2 दिवसाची सोबती आहे. धर्मांतर करून काय उपयोग आहे माझा? तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही फक्त विचारतो. नाही नाही, तिचा दृष्टिकोन तिला कळायला पाहिजे. आई आज आहे उद्या नाही. हिला का आपण फोर्स करायचा? आणि माणूस म्हणून आपण जगू शकत नाही का? फक्त धर्मांतर केलं तरच आम्ही तिचं होऊ का किंवा ती आमची होईल का? तर एकंदरीत तुम्ही बघू शकता आजीचं म्हणणं काय आहे. असं नको व्हायला या प्रॉपर्टीसाठी धर्मांतरासाठी. प्रॉपर्टीवर तर तिचा डोळा आहे. हां एक 2-4 मुद्दे मी सांगते. 15 दिवसापूर्वी ती मला काय बोलली, "आई तुम्ही आम्हाला द्या. काही द्या नाही तर नका देऊ. पण आम्ही कबीरला सांभाळू." ह्याचं नाव कबीर आहे माझ्या. काय तर आणि आता तिच्या मिस्टरांना जेव्हा ₹75चं एक इंजेक्शन घ्यायचं गरज पडली, तेव्हा तिचं म्हणणं काय आहे, की "तू कधीच म्हटली नाही, की मी तुझ्या मुलाच्या नावाने हे करते, तुझ्या मुलाच्या नावाने ते करते." काय आणि तू जर आम्हाला खरंच आमचं समजली असतीस, तर तू म्हटली असती, "नाही ना, 1,00,000 आहे ना, 2,00,000 घे, पण तुझ्या नवऱ्याला तू बरं कर." याचा अर्थ काय होतो सर? उद्या रामनवमी आहे. श्रीरामांचा उद्या जन्म आणि त्या म्हणजे संध्याला आपण कुठली बातमी करतोय. धर्मांतराची झालीच पाहिजे. तर एक सरकारकडे कळकळीची विनंती आहे की एक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना कुणाचा सर्वात महत्त्वाचं आमचे आमदार साहेब महेश दादा लांडगे ते तर कट्टर हिंदुत्ववादीचं ते कट्टरता दाखवतात. त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली नसेल असं मला वाटत नाही. का तुम्हाला कोणच का मदत करत नाही असं तुम्हाला, म्हणजे एकंदरीत आता अनुभव आहे की तुम्हाला सरकार मदत कराना, पोलीस मदत करा, स्थानिक आमदार मदत कराना, या भागातील लोक तरी नाही, मग मी आत्ताच आहे ना कमिशनर म्हणजे आता एकाला मी मेसेज टाकला. नाही नाही, कमिशनर ठीक आहे, आपण कमिशनरला टार्गेट करण्याचे आपण जे स्थानिक लोक आहेत त्यांचं आपण पहिलं सांगू की जे स्थानिक पोलीस चौकी आहे इथले. सिस्टीम शंड झाली आहे. पोलीस प्रशासन निष्क्रिय झालेलं आहे. पब्लिक अंगावरने पडून गेलं. सरकारच्या ज्या काही असतात अटीतटी त्यांना फेस करणं पब्लिकच्या अंगावरने पडून गेलं. आणि जो तो आपलं पाहतोय, प्रत्येकजण आपलं पाहतोय. मी पण नैनाला म्हटलं, मी पण स्वार्थी आहे, पण त्या स्वार्थीपणाला काहीतरी प्रमाण असतं. 74व्या वर्षी तुम्ही स्वार्थी आहात का? आता मला वाटतंच ना सर, आता नैना आली तर तिने निदान एक बिस्किटचा पुडा तरी आणावं, तो स्वार्थच आहे ना माझा. तर का ती आई म्हणते मला म्हणून. शेजारी आले तर मला वाटेल का त्यांनी मला काहीतरी आणावं, पाणी म्हणजे माझी चौकशी करावं अशी पण मी अपेक्षा करणार नाही शेजाऱ्याकडून. तर एकंदरीत खूप काही बोलून गेल्यात आजी. आमच्या विचारण्यापेक्षा किंवा आम्ही तुमच्या समोर आणण्यापेक्षा आजींनी ज्या काही व्यथा मांडल्यात त्यावरच आपण इथं थांबूया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.